प्रिपेअर होत आहेत नेक्स्ट बॅटलसाठी. आज सगळेच एन्जॉय करतात. आजचा इतका सुंदर सॅटर्डे गेलाय ना देवा. आय गेस सेलिब्रेटिंग. इथे जी व्हाईट आहे ना, व्हाईट ही अलीकडची, तिचा बर्थडे और समथिंग स्पेशल डे होता तिचा. तर त्या सगळ्या मैत्रिणींनी मिळून तिला एक छानसे गिफ्ट दिला. आत्ताच ते डिस्कस करत होते. आम्ही मेझोमधून बाहेर पडतोय जस्ट तिरामिसू खाऊन. अँड किती मस्त आहे. प्लस आत्ताच आम्ही ना 2-3 फॅमिलीज ना इतके मोठे होते. लाईक इन इंडिया आपण कसं खूप मोठी फॅमिली आम्ही घेऊन जात होतो. अँड वी डिडंट यूज टू थिंक अबाउट द बिल की हां हे एवढं महाग आहे, हे हॉटेल आणि इथे एवढं बिल होईल. तसं मी बघितलं आणि आय जस्ट प्रेड टू गॉड की हे एक दिवस खरं व्हावं आणि आम्हाला आमची फॅमिली इथे आणता यावी आणि विदाउट थिंकिंग ऑफ द बिल और एनिथिंग लाईक दॅट की कसं होईल, किती बिल पे करावं लागेल. मी ह्याला म्हटलं की जसं आपल्या इंडियामध्ये सिच्युएशन होती की सगळी फॅमिली एकत्र जाऊ शकत होती आणि खूप छान होतं, तसं इथे पण हवं. सगळी फॅमिली इथे यावी मेन म्हणजे पहिला. अँड देन विल थिंक अबाउट द बिल लेटर. ओके. सो आज आम्ही सॅटर्डेला बाहेर आलो होतो. मला खूप दिवसानंतर असं होतं की टाईम होता दोघांना पण सॅटर्डेला, वीकेंडला. सो वी थॉट वाय नॉट नंतर हां वाय नॉट युटिलाइज दिस प्रेशियस डे. आणि इतकं सुंदर किचन सोशलला गेलो होतो आम्ही. किचन सोशल एक खूप छान, आपलं सोशल कसं आहे ना पुण्याचं, आय गेस तसंच आहे इथे. आणि खूप छान जेवण मिळालं. पण त्याच्यानंतर मी क्रेव करत होते तिरामिसू. तिरामिसू एक सुंदर डेझर्ट असतं. मी इथे मे बी इमेज टाकेन त्याची. आणि ते किती ठिकाणी मी बघितलं त्याचा फोटो किंवा त्याची लेअरिंग. पण मेझो म्हणून आहे इथे मागे, तिथे आम्ही ॲनिव्हर्सरीला आलो होतो फर्स्ट टाईम. ह्या मागच्या ॲनिव्हर्सरीला, तेव्हापासून माझ्या बड्डेला पण आलो. आणि आत्ता पण मी असं म्हणलेलं की प्लीज आपण जाऊ शकतो का तिरामिसू खायला, कारण का तिथे खूप अप्रतिम तिरामिसू मिळतं. आणि तिथली वेट्रेस सिएरा आहे, ती पण म्हणली की देर इज समथिंग अबाउट दिस तिरामिसू जे दुसरीकडं ह्याच्यासारखं मिळतच नाही. काही काही ठिकाणी खूप मशी असतं, म्हणजे एकदम असं सॉगी सादळलेलं. पण इथे असे ते ब्रेडचे क्रस्ट आणि त्याचं क्रीम आणि त्याच्यावरती हनी टाकतात. इतकं सुंदर लागतं. कॉफी पावडर स्प्रे करतात, अप्रतिम. आणि जस्ट बिकॉज आम्ही तिथे खायला गेलो होतो त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये दिलं ते डेझर्ट खायला. आणि बाहेर येऊन बघतो तर ते लोक गात होते. इट वॉज बेस्ट. खूप छान एक्सपिरियन्स होता. आज हॅपनिंग असणार. आता आम्ही जातो पिंजला. ह्याच्या आधी पण मी ब्लॉग केला आहे त्याच्यावरती. पण आमची खूप इच्छा झाली आज. सगळं एवढं छान छान होतं तर म्हटलं वाय नॉट जस्ट ट्राय आर लक. आणि मी ह्यावेळेस ड्रॉ नाही करणार आहे मॅच. तुम्ही मागचं व्हिडिओ जाऊन बघू शकता. मी हरवणार आहे ह्यावेळेस या माणसाला. आणि तिथे सगळे उड्या मारताय. इट्स अ व्हेरी हॅपनिंग प्लेस. पिन्स म्हणून आहे मेकॅनिकल बार. तिथे आपण जाऊन आधा बॉलिंग करणार आहे. ओके, तिथे भेटू. सो इथे प्राइजेस दिलेले आहेत. आता आपण डकपिन घेणार आहे जे $9 आहे फ्रायडे सॅटर्डेसाठी. तर पर पर्सन $9 द्यायचं आणि मग तुम्ही खेळू शकता. आणि ह्या लेडीज इथे त्यांचं मर्चंडाईज बाय करतात कारण का खूप थंडी अचानकच वाढली आहे. सो दे आर गोइंग टू वेअर द हुडीज. सो ते हुडीज घेत होते. म्हणजे सगळं अवेलेबल आहे तसं घातले पण त्यांनी. कारण का अचानक खरंच खूप थंडी वाढली. मग अशी इतकी नव्हती. नाव आम्ही वेट करतो आमचं टर्न यायचं. आणि मग आपण जाणार आहोत एक सगळं खेळायला. त्याच्या आधी मी ह्याच्यात विशालला हरवणार आहे. आपण जाणार आहोत.
पॉपअप होतं आपलं टर्न आला ना की मग असं नाव येतं एका स्क्रीनवर कोणते आहे तिथे कसे ह्यांचे नाव आले मॅक्स स्टोरी स्कायलर आणि तर त्याच्याऐवजी आमच्या लोकांचे नाव पॉपअप झाले की मग ती लाईन तोपर्यंत वेट करायचं तोपर्यंत आपण हे सगळं एक्सप्लोअर करू. आपल्याला लगेच स्क्रीन मिळालेली आहे. मृणाल शाळेचं नाव नाही दिसत दिसलं का दिसलं ओके. वॉर्मअप चालू झालेला आहे सरांचा. ओ विदाउट फर्दर अडू त्यांनी चालू पण केली मॅच खेळायला. ओ माय गॉड 5 पिन्स गेलेले आहेत त्याचे. ऐकू तरी मला सांगितलं पण नाही. आज तर खूप कॉम्पिटिटिव्ह मोडमध्ये आहे. 7 आय थिंक 8 आता मी जाणार आहे. सो मी माझे पॉईंट झाले 8. विशालचा अजून एक टर्न ओके. आता चेंज हां आता माझा टर्न साहेब प्रिपेअर होत आहेत नेक्स्ट बॅटलसाठी. तर सॉरी माझे 9 पॉईंट झाले. 3 चान्स प्रत्येकाला असतात. मृणाल थांबली इथे बॉल्स नाही. ठीक आहे तर बॉल्स आले. आता मृणालचा चान्स आहे. हो मृणालनी 7 केले एका ह्याच्यातच. नाईस. ओहो तिने 2 चान्समध्ये 9 केले. आज मी माझे 3 चान्समध्ये 9 झाले. शी हॅज 1 मोर चान्स. फर्स्ट राउंड टाय झालेला आहे. नाव इट्स माय चान्स. फर्स्ट राउंड इज 9-9-9. नाव इट्स माय चान्स. सॉरी. More to go. Plus 9 again. तिच्याकडे एक चान्स अजून आहे. ती ट्राय करते दोन्ही
करण्याचा आणि एक पण नाही झालेला आहे. विशाल इज लीडिंग by 1 by 2 by 1 by 1. ओके आता फायनल 8 9 10 ला दाखवतो तुम्हाला काय होतंय. ओके सो 9 आणि 10 झालेला आहे खूपच लवकर. What happened? आता 9 मध्ये 85 आहेत आणि आता माझा कळेल. माझे 85 आहे, तिथं 78 आहे. त्या पिंजनी जीव सोडला परत होईल. ओके विशालचे 85 आहे, मृणालचे 80 आहे. लेट्स सी गोज. I guess ती सगळे करू शकेल. Oh, it's equal. It's equal. It's equal. It's equal again, and this is the last round. No, 2 frames still remaining. Let's see how it goes. I mean, मी ह्याच्यावर लीड करत होती इतका वेळ. I was 78 to 75 होता, 68 67 आणि ऑल ऑफ अ सडन आता तो लीड करायला लागला. नाही इक्वल झालं. ओके लेट्स गेट डाउन टू इट. अजून एक चान्स आहे त्याच्याकडे. माझे 97 झाले, मृणालचे 85 आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. ओह, मृणालचे 90 झाले, माझे 97 आहे. शी नीड्स 8 to win. Now she has one chance only. Only one chance. Let's see how it goes. किती क्लोज होते त्याच्या. आणि लास्ट 2 याच्यामध्ये जेव्हा रेकॉर्डिंग चालू केलं तेव्हा सगळं चेंज झाला गेम. इट्स ओके. विनर चिकन डिनर. विनर चिकन डिनर. मी पण हेच बोलले. हो. चलो इट वाज गुड. ओ माय गॉड, जेव्हा मी जिंकत होते तेव्हा मी जरा असं करत होते. आता जिंकलाय हा. आता तो मला असं करतोय. आज क्विक आणि अशी छान इव्हनिंग गेली. मस्त भरभर आम्ही जेवलो पण त्या किचन सोशलमध्ये. अँड देन जाऊन तिरामिसू पण खाल्ला. आता सगळे बाईकवाले, एक सेकंड, सगळे बाईकवाले आहेत ना, त्यांनी त्यांच्या गाड्या काढल्या त्यामुळे खूप आवाज येतोय.
ओके गॅलरी बघ कसला भारी आहे. या सो आय वॉज सेइंग हा त्याची रूम किती सुंदर आहे त्याची रूम. मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण का ते इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी होतं बट खूप छान आहे आणि त्याने गॅलरीमध्ये इतकी छान गॅलरी दाखवू शकते फॉर. ओके या गॅलरीबद्दल आम्ही बोलतोय. किती छान आहे आणि रोड साईड फेसिंग आहे आणि तिकडे जर फेसिंग असतील तर अजूनच छान झालं असतं है ना. हे हार्बर रॅप्स कारण वीकेंडला हे खूप हॅपनिंग होतं हा प्लेस. राईट वीकेंडच नाही आय गेस थर्सडे पासूनच चालू होतं. ओके सो मी म्हणत होते की आम्ही इतके भरभर जेवलो अँड देन वी वेंट टू ईट तर रामसू 10 वाजता आणि आता 11 वाजलेत. 11 वाजून 5 मिनिटं झालेत आणि आमचं पिंक्स खेळून पण झालं बोलिंग. आता आम्ही घरी चाललोय. म्हणजे तसं आयडियल सिच्युएशनमध्ये बघायला गेलं तर आम्ही म्हातारे होत चाललोय. आम्ही सगळं भरभर करतो आणि जाऊन झोपतो 11 वाजता. 30 इज ग्रोईंग ओल्ड ऑन अस का आपण 30 वरती ओल्ड होत आहे काय माहिती. मजा आली. हां खूप छान होती आजची इव्हनिंग. खूप दिवसांनंतर खूप महिन्यांनंतर इनफॅक्ट आम्ही असं काहीतरी एन्जॉय केलं. सॉरी. सो याच नोटवरती मी नमस्कारचं पण नाही हे केलं आहे. मी डायरेक्टली ब्लॉग करायला स्टार्ट केलं कारण का इतकं छान होतं त्या मुली ते डान्स करत होत्या ते बघून मला असं वाटलं की हां ते मे बी स्कूल ग्रॅज्युएशन नंतर ते पहिल्यांदा भेटत आहेत कारण का ते ग्रॅज्युएशनबद्दल आतमध्ये डिस्कस करत होत्या तसं. अँड सो आय स्टार्टेड रेकॉर्डिंग. ह्याच नोटवरती आपण एंड करूयात. होप यू एन्जॉय द ब्लॉग आणि असेच रँडमली मी ब्लॉग्स टाकत राहील. विनर चिकन डिनर हा देणार आहे. पाहू आता कधी देतोय. लेटली हा फक्त माझ्याकडूनच डिनर घेतोय. सो आय एम नॉट शुअर की हा कधी चिकन डिनर देणार आहे. कधी देणार आहेस तुझ्या बर्थडेला. येस पण ह्याचा बर्थडे अजून 1 महिन्यानंतर आहे. ऑलमोस्ट 2 महिन्यांनी. सो लेट्स सी. ओके बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग अगेन.